राज्यात सौर ऊर्जेसह अक्षय ऊर्जा स्रोतांच्या डिजिटल द्विन पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे एआय आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे ऊर्जा क्षेत्र अत्याधुनिक व्हावं यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच प्रयत्न सुरू केले होते. त्याच या प्रयत्नांचा एक भाग सध्या ऊर्जा क्षेत्रात होत असलेल्या डिजिटायझेशनकडे पाहिलं जात आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही द रॉकफेलर फाउंडेशन आरएफ, ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट जीपीपी आणि ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून एआय आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबवणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि वीज ग्राहक यांना या नवीन डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक विश्वसनीय आणि वीजेची सहज उपलब्धता होणार आहे. जागतिक स्तरावरील एआय तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील थेट भागीदारीच्या मदतीनं महाराष्ट्रात प्रगत आरएफ आणि जीईपीपी सारख्या संस्थांच्या सहकार्यातून अत्याधुनिक एआय आधारित जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म देशातील इतर वीज कंपन्यांसाठी आदर्श ठरेल. वीज वितरण क्षेत्रातील कंपन्यांसाठी हा एक आदर्श मानदंड असेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. या उपक्रमामध्ये वीज नेटवर्कचे डिजिटल मॉडेल तयार केलं जात आहे, जेणेकरून वीज प्रवाहाचं विश्लेषण, ग्रीडची ऑप्टिमायझेशन, वीज आउटरेज नियोजन, नवीनीकृत ऊर्जा स्रोतांचं अधिक चांगलं होईल. विद्युत वाहिन्यांच्या देखभालीसाठी अधिक जागरूक नियोजन तसंच शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा वापर यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली काम करेल. ही डिजिटल प्रणाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये लागू केली जाते, ज्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार आहेत. या डिजिटल रूपांतरणामुळे प्रकल्प व्यवस्थापनात जलद निर्णय घेता येतात. यामुळे ग्रीडच्या कार्यक्षमतेत वाढ झाली असून सौर ऊर्जा अधिक प्रमाणात उपयोगात आणली आहे. या हरित ऊर्जा वापरानं प्रदूषणात मोठी घट होणार आहे. या नव्या प्रणालीमुळे विद्युत वितरणामध्ये कमीत कमी 1% जरी वीज गळती घटली तरी वर्षाला सुमारे 1000 ते 1500 कोटी रुपयांची बचत होऊन नुकसानीत घट होईल. या डिजिटायझेशनच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्या ऊर्जा क्षेत्रातील बदलांसंदर्भातल्या धोरणालाही बळ मिळणार आहे.